नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळ सकाळ सराफाचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं देखील आहे। भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासूनच सराफाच्या दुकानामध्ये बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे। बघा, आज पुणे शहरामध्ये 1000 तोळ्यापेक्षा जास्त तोळे सोने खरेदी करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये सुद्धा 1200 तोळ्यापेक्षा जास्त सोने खरेदी करण्यात आलेले आहे। त्यासोबतच परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, अमरावती असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजे ग्राहकांनी आज मोठमोठ्या शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी सुद्धा करण्यात आलेले आहे। जर तुम्हाला पण सुद्धा सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न समारंभासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा स्वतःसाठी तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। तुम्ही सुद्धा या सुवर्ण संधीचा फायदा 100% घ्यायचा आहे, कारण गेल्या 6 महिन्यामध्ये एवढी मोठी घसरण कधीच तुम्हाला पाहायला सुद्धा मिळाली नव्हती। त्यामुळे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेले आहे। परंतु आज सोन्यामध्ये किती हजार रुपयाची घसरण झालेली आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून किती हजार रुपयाची घसरण होणार आहे, तुम्हाला कोणत्या तारखेला कमी पैशामध्ये सोनं तुम्हाला मिळणार आहे, त्याची माहिती आज अनुभवी सराफाकडून आज आम्ही घेतलेली आहे। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुम्ही या 3 तारखेला म्हणजे या 3 दिवसामध्ये सोनं खरेदी करायचं आहे, म्हणजे या 3 दिवसामध्ये कोणत्या दिवसामध्ये स्वस्त होणार आहे सोनं, याची महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेले। त्यामुळे सर्वांनी वेळ न घालवता 2 मिनिटे इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। आज पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्याच्या किमती सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत सोन्यावरती जो काही एक्स्ट्रा टॅक्स लावण्यात आला होता, तो टॅक्स सुद्धा आता कमी करण्यात आलेला आहे। काही टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील त्यासोबत संपूर्ण भारत देशामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळाला आहे। त्या दिलासा मिळाल्यामुळे भरपूर ग्राहकांनी देखील सोनं खरेदी करण्याला सुरुवात देखील केलेली आहे। परंतु जर तुम्हाला सुद्धा याच्यापेक्षा अजून कमी पैशामध्ये जास्त वेळ सोनं खरेदी करायचं असेल, तर तुम्ही सुद्धा या 3 तारखेला सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून या सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं तुम्हाला मिळणार आहे। बघा ग्राहकांनो, याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सोना हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक ही 100% सुरक्षित सुद्धा गुंतवणूक आहे। कारण आपण लोखंडामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण तांब्यामध्ये गुंतवणूक करत नाही आणि पितळमध्ये सुद्धा जास्त गुंतवणूक करत नाही आणि चांदीमध्ये जास्त प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण गुंतवणूक करत असतो, पण सोन्यामध्ये 100% जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असतो। आपल्याला सुद्धा माहित असेल, भविष्यामध्ये सोन्याच्या बदलामध्ये म्हणजे सोन्याच्या भावामध्ये जास्त व्याज दर तुम्हाला मिळून जाईल। सोन्याच्या बदल्यात तुम्हाला 100% जास्त पैसा मिळून जाईल। ग्राहकांना हा अंदाज 100% हा खरा सुद्धा ठरलेला आहे। तुम्ही मागच्या वेळी 5 वर्षाचा विचार केला, मागच्या 5 वर्षामध्ये सोन्याच्या दरामध्ये 50,000 रुपयाची वाढ देखील झालेली आहे। बघा, 2020 मध्ये सोन्याचा भाव 50,000 रुपयाला तोळा मिळत होता आणि आता पाहायला गेलं तर 2025 आता 2026 लागले आणि आजचा दर आपण पाहतोय 1,34,000 रुपये। म्हणजे पाहायला गेलं तर किती रुपयाने सोनं वाढलंय बघा, डबल ट्रिपल त्याची किंमत या ठिकाणी सध्या त्याची किंमत झालेली आहे। म्हणजे तुम्ही विचार केला तर 2020 मध्ये 50,000 रुपये गुंतवून तुम्हाला तर आज पाहायला गेलं तर तेच 5 वर्षामध्ये तुम्हाला डबल पैसा म्हणजे डबल मुनाफा सोने खरेदीमध्ये सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला भेटलेला आहे। डबल पेक्षाही जास्त, डबल पेक्षा 35,000 रुपये जास्त तुमच्या अकाउंटवरती 5 वर्षामध्ये मिळालेले आहेत। 2020 मध्ये तुम्ही सोने खरेदी केलात तर 5 लाखाची जर तुम्ही खरेदी सोन्याची केला असतात, तर कमीत कमी 12 ते 13 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये आज तुम्हाला सोन्याच्या पैशाचे ते तुमचे झाले असते। आता तुमच्या मनामध्ये देखील सोनं खरेदी करण्याचा विचार आला असेल, आता तुमच्या घरामध्ये एखादं लग्न सराई असेल, लग्न सराईचे देखील सोनं तुम्ही करायचं असेल, तर स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं होतं, तर काही ग्राहकांना
लग्न करायचं असेल, त्यासोबत सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, काही ग्राहकांना भेटवस्तू सुद्धा द्यायची असेल, तर या सोन्याच्या भाव वाढत चाललेले आहेत. आता वाढत चाललेले आहेत तर पाहायला गेलं तर सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमची वाढ सुद्धा झालेली आहे. त्यासोबत सोन्याने लाखाची भरारी सुद्धा घेतलेली आहे. परंतु लाखाची भरारी घेणारं सोनं आजच्या आज आता घसरणार आहे. या घसरण्यामुळे आज मोठमोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करण्यास सुद्धा आलेलं आहे. बघा ग्राहकांनो, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर 100% तुमचा फायदा होणार आहे. परंतु आम्ही दिलेल्या 3 तारखांना सोने खरेदी करायचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला डबल फायदा सुद्धा होणार आहे. कारण या 3 तारखा सोन्यावरती वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांकडून यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या तारखेला 100% सोनं आता घसरणार आहे. कारण पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात. त्याचप्रमाणे सोन्याचा भाव कधी वाढतील, सोन्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज सुद्धा अनुभवी सराफ असतात. ते सराफ आता देतच असतात. सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे. आता या तारखेपर्यंत 24 कॅरेट नंतर 22 कॅरेट सोनं सुद्धा तुम्हाला खरेदी करू शकता. परंतु मागच्या 2 दिवसाच्या आतमध्ये काही व्हिडिओमध्ये काही कमेंट देखील आल्या होत्या की आमची फसवणूक झालेली आहे. आम्हाला 24 कॅरेटचं सोनं सांगितलं होतं, परंतु ते सोनं 18 कॅरेट 14 कॅरेटचं सोनं आता निघालेलं आहे. जर अशा पद्धतीने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून आपण काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा आम्ही सांगणार आहोत. म्हणजे 24 कॅरेटचं सोनं ओळखायचं कसं, 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, नंतर 18 कॅरेटचं कसं ओळखायचं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, जेणेकरून कसल्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही, तुमच्याकडून जास्त पैसे देखील घेतले जाणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, सोन्याने लाखाची भरारी देखील घेतलेली आहे. जवळपास आजचा दर आपण पाहिलं तर 1,34,000पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे. म्हणजे 22 कॅरेट सोन्याचा देखील भाव वेगळा असेल, पण नक्की आता सोन्याचा भाव किती आहे काय याची देखील अपडेट आपण आता इथून पुढे देणार आहोत. तर आता सोन्याचा 3 तारखेला कोणता भाव उतरणार आहे, किती हजार रुपयाने सोनं उतरणार आहे याची एक माहिती सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. जर तुम्ही या 3 तारखेला सोनं खरेदी नाही केलं तर इथून पुढे सोन्याचा भाव आहे तो पाहायला गेलं तर आता 1,35,000 आहे. तो सोन्याचा भाव येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये 1,50,000पर्यंत देखील पोहोचेल, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. परंतु हे पाहायला गेलं तर आता हे अनेक काही लोकांचं मत काय आहे की हे सर्व अंदाज खोटे सुद्धा ठरणार आहेत. कारण लाखाची भरारी घेण्याचं सोनं आता या 3 तारखांना घसरणार आहे. आता मोठ्या प्रमाणात खरेदी सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु ज्या ग्राहकांनी 1,04,000 रुपये सोनं खरेदी केलेलं होतं त्या ग्राहकाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्यांना वाटत होते की आम्ही थोडीफार वाट पाहिली तर चालली असते, आता कमी पैशामध्ये सुद्धा सोनं मिळालं असतं, त्यावेळेस काय आम्ही घाई केली, त्यामुळे त्याचा 100% तोटा होणार आहे. जर तुम्ही मागच्या 4 महिन्यापूर्वी सोनं खरेदी केलं असेल, म्हणजे तुम्ही 1,00,000 रुपयाच्या आसपास सोनं खरेदी केलं असेल, त्यासोबतच काही ग्राहकांनी जुनं सोनं राखून ठेवलं होतं, तर त्या ग्राहकांनी ते सोनं मोडायचं आहे, तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्याची माहिती देखील आजच्या अनुभव अभ्यासकांनी दिलेली आहे. अनुभव अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकाने ते सोनं राखून ठेवायचं आहे आणि ते मोडायचं नाही, अशी माहिती देखील आता त्यांच्याकडून सांगण्यात आली आहे. त्याविषयी सुद्धा या ठिकाणी माहिती अतिशय सविस्तर देण्यात आलेली आहे. ग्राहकांनो, 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयाची घसरण होणार, 2 दिवसांमध्ये 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती असणार आणि किती रुपयामध्ये तुम्हाला पैसे जे सोनं आहे ते तुम्हाला भेटणार आहेत, ही माहिती तुम्हाला सांगणार आहे. अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे, जेणेकरून रोजच्या रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. बघा ग्राहकांनो, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाठीमागच्या काळामध्ये झाली होती आणि आता सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत. परंतु चांदीचे भाव देखील आता सध्या पाहत असाल, चांदीचे भाव देखील आता वाढत चालले आहेत. चांदीमध्ये गेल्या 8 दिवसामध्ये सरासरी 8,000 रुपयाची वाढ झालेली आहे. आज जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पाहायला गेलं तर 1,80,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. भरपूर ग्राहकांना स्वतःसाठी चांदी खरेदी करायची होती,
भरपूर ग्राहकांना देवस्थानात चांदीची भेटवस्तू सुद्धा द्यायची होती. त्यांना जास्त प्रमाणामध्ये चांदी खरेदी करायची होती. परंतु सध्याच्या स्थितीला चांदीचे वाढत असलेले भाव हे आता वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये सध्या पाहायला गेले तर निराशा पसरलेली आहे. ज्या ग्राहकांनी चांदी खरेदी करायची असेल तर त्यांना आनंदाची बातमी अनुभव अभ्यासकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ती बातमी म्हणजे या तारखेपासून चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त चांदी सुद्धा मिळणार आहे. ती तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही ग्राहक आपला व्हिडिओ पाहत आहेत 100% तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता पाहायला गेलं तर बघा ग्राहकांनो, सोने हा एक 100% धावत आहे. परंतु सोन्यामध्ये कधी कधी गुंतवणूक करायची असते, सोनं कधी मोडायचं असतं याची अनुभवी अभ्यासक देत असतात. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी अनुभवी अभ्यासाच्या आधारावरती सोने खरेदी आपण करायचं आहे. त्यासोबत अनुभवी सोन्याच्या आधारावरती सोनं देखील तुम्ही मोडू शकता. परंतु ग्राहकांनो, महत्वाचा मुद्दा आहे की आज 24 कॅरेट सोन्यामध्ये किती हजार रुपयाची घसरण झालेली आहे. आज तुम्हाला किती हजार रुपयानं फक्त 1 तोळा सोनं मिळणार आहे त्याची माहिती बघून सुद्धा माहिती बघून घेऊयात. आणि बघा ग्राहकांनो, आज सकाळी सराफाचे बाजार उघडताच सकाळपासूनच सोन्याच्या भावामध्ये मोठी विक्रमी घसरण झालेली होती. म्हणजे सकाळी सराफाचे जे बाजार उघडले तर पुढच्या 1 तासामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली. पुढच्या अजून 1 तासामध्ये म्हणजे टोटल 2 तासामध्ये सोन्यामध्ये प्रचंड घसरण सुद्धा झालेली आहे. आणि घसरण पाहून भरपूर लोकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपल्या दुकानामध्ये जे काही सोने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुद्धा केलेले आहे. कारण एक अंदाज सुद्धा अशा पद्धतीने पसरून आलेला आहे की पुढच्या महिन्यामध्ये सोन्याचे भाव 1,50,000 रुपयाच्या पुढे जाणार आहेत. त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात देखील केलेली आहे. म्हणजे आजचा तुम्ही भाव बघत देखील असाल 1,35,000च्या आजूबाजूला सोन्याचा भाव आलेला आहे. तो देखील भाव आता लवकरच कमी होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. आता भरपूर ग्राहकांनी सुद्धा सोनं खरेदी केलेलं आहे. आता बघा ग्राहकांनो, तुम्हाला जर 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या 3 तारखेला सोनं खरेदी करायचं आहे. जर तुम्ही या 3 तारखेला सोनं खरेदी या ठिकाणी पैशाची बचत होईल, या ठिकाणी तुमचा फायदा सुद्धा होणार आहे. परंतु तुम्ही जर आज सोनं खरेदी केलं तर 100% तुम्हाला पश्चाताप होईल. 100% तुमचा तोटा देखील होणार आहे. जर आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, परंतु पुढच्या 2 दिवसामध्ये त्याची दुप्पट घसरण देखील होणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. आता अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत. बघा आता ग्राहकांनो, तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा भरपूर वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलेला आहे. आपण थेट 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचे भाव किती रुपयांनी घसरलेत, आज तुम्हाला 24 कॅरेट सोनं किती रुपयात मिळणार आहे, नंतर 22 कॅरेट सोनं किती रुपयांनी मिळणार आहे आणि 18 कॅरेट सोनं तुम्हाला किती हजार रुपयांनी मिळणार आहे याची माहिती देखील तुम्हाला देणार आहे. जेणेकरून कसल्याही प्रकारची फसवणूक तुम्हाला होणार नाही. 2 ते 8 दिवसापूर्वी ग्राहकाच्या सोबतच अशा पद्धतीने प्रकार सुद्धा घडलेला आहे. ज्या ग्राहकांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांनी तुम्हाला वाटत असेल की आपल्या अशा प्रकारची फसवणूक होऊ नये, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला सांगणार आहे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे. बघा सर्वात अगोदर बघूयात की 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे. बघा ग्राहकांनो, सकाळी सराफाचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण झाल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण काल सोन्यामध्ये पाहायला गेलं तर 5,000 रुपयाच्या वरती पाहायला गेलं तर 5,000च्या भावाने कमी पडलेलं होतं सोनं. म्हणजे ते 1,30,000 वरती आलं होतं. आणि ते सोनं पाहायला गेलं तर 10,000ची किंमत म्हणजे 10,000ने सोनं उतरणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. आता पाहायला गेलं तर सोन्याची 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,35,000 रुपये आणि तो नंतर काही 2 दिवसामध्ये 1,20,000 होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आज पाहायला गेलं तर 1,10,000 पर्यंत देखील सोनं जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर 22 कॅरेटचं सोनं देखील 96,000 पर्यंत आलेलं आहे. नंतर 22 कॅरेट सोन्यामध्ये 350 रुपयाची घसरण झाली आहे. त्यासोबत 18 कॅरेट सोनं पाहायला गेलं तर 14 कॅरेट सोन्याच्या भावात 379 रुपयाची घसरण झालेली आहे. म्हणजे 24 कॅरेट सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे. आणि उर्वरित कॅरेटच्या सोन्यामध्ये
सुद्धा घसरण झालेली आहे. बघा ग्राहकांनो, सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे बघा. 24 कॅरेट सोन्यावरती एक ट्रेडमार्क देखील असतो, म्हणजे एक त्याचं चिन्ह असतं. चिन्ह असेल त्या ठिकाणी 24 कॅरेट सोनं असतं आणि ज्या सोन्यावरती ट्रेडमार्क नसतं त्या सोन्यावरती ते 22 कॅरेट 18 कॅरेट सोनं असतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला सोनं ओळखायला मदत करतं. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायला देखील आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.